हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रियंका, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजचा व्लॉग हा सकाळच्या रुटीनपासूनच शेअर करते तुमच्यासोबत. तर आज मी त्यांच्या डब्याला लच्छा पराठा आणि टोमॅटोची चटणी बनवली होती. तर त्या दोघांचासुद्धा डबा दिला. श्रेयांला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर मग आम्ही दोघी जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर काल संध्याकाळी मी धने फुगत घातले होते, तेच मी कुंडीमध्ये पेरून घेतले. आता त्याचा रिझल्ट मी तुम्हाला लवकरच दाखवेन. त्यानंतर मग श्रेयांला आणायला शाळेमध्ये गेले होते. तिकडून येतानाच हे 10-10 रुपयाचे पॅकेट घेऊन आले. त्यात तेजपत्ता, आता संक्रांत येते त्यामुळे तीळ, ओवा वगैरे आणि टूटी फ्रुटी केक बनवायचं होतं त्याच्यामुळे, आणि बडीशेप वगैरे घेऊन आले. हे सगळं घेऊन आलेल्या डब्यामध्ये भरून ठेवलं. टूटी फ्रुटी फक्त फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर मग जेवण वगैरे बनवून घेतलं संध्याकाळचं. आणि हे बघा, संध्याकाळचं जेवण बनवून मी तिकडे किचनमध्ये काम करत होते आणि छकुलीने हा असं पसारा करून ठेवला आहे. तिला हे असं पसारा करून खेळायलाच मजा वाटते. एकच खेळणं घेऊन खेळत बसत नाही ते, त्याच्यामुळे मग असाच पसारा असतो रोज आमच्या घरी. त्यानंतर मग मी गॅसचे बर्नर साफ करायला घेतले, कारण ते खूप दिवस झाले काळे पडले होते. 8 दिवसांनी 15 दिवसांनी मी साफ करायचे, म्हणजे घासून काढायचे, पण काय साफ होत नव्हते ते. त्यामुळे यूट्यूबवरतीच अशीच एक व्हिडिओ पाहिली. त्यात लिंबू पाणी आणि इनोने साफ करून दाखवलं होते. म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया. तर माझ्याकडे लिंबू काही शिल्लक नव्हता, त्यामुळे मग मी इथे लिंबूसत्व वापरलं आहे आणि गरम पाणी घेतलं होतं तेच वापरते. तर पहिलं लिंबूसत्व टाकून दिलं आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी ओतलं. हळूहळू बर्नर पूर्ण बुडेपर्यंत गरम पाणी ओतून घेतलं. त्यानंतर मग हळूहळू त्यात इनो सोडा ॲड केला आणि 10 मिनटं मी त्यांना रेस्ट करायला ठेवलं. त्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली. भांडी घासायची होती, ती भांडी घासून घेतली. कचरा वगैरे काढून घेतला, हांतरून वगैरे घालून घेतलं. तोपर्यंत 10-15 मिनटं झाली होती. मग हे यांना बाथरूम साफ करायला सांगितलं होतं, तर ते बाथरूम साफ करत होते. त्यांचं बाथरूम साफ करून झाल्यानंतर मग मी त्यांना बर्नर क्लीन करायला दिले, कारण ते थोडे जोर लावून घासावे लागले असते. मग ते म्हटले मीच घासून देतो. मग त्यांनी ते बर्नर घासायला घेतले बाथरूममध्ये, बाथरूम क्लीन झाल्यावरती. आणि मी इकडे छकुलीने जो पसारा करून ठेवला होता तो आवरून घेतला. पसारा आवरून झाल्यानंतर मग मी खोबरं किसून घेतलं, कारण मला दुसऱ्या दिवशी मसाला करायचा होता. तर हे बघा कसे बर्नर मस्त चकचकीत निघालेत, एकदम नवीनसारखे दिसत आहेत. खरंच ही टीप खूप भारीच आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा, आणि भेटू उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाय बाय.